विधानसभा निवडणुकीचे मतदान काल 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडलेले आहे। त्यात दर्यापूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली। मात्र दुपारी 2 वाजताच्या नंतर या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे व युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांच्यात थेट लढत झाल्याचे बोलले जात आहे। ग्रामीण भागामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांना चांगल्या प्रमाणात मतदान झाल्याचे बोलले जात आहे। तर अंजनगाव दर्यापूर या 2 शहरी भागांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांना मतदारांनी प्रतिसाद दिल्याचे समजते। तर वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाघपांजर यांनी सुद्धा या निवडणुकीत मतदानात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडल्यानंतर जनतेने आपापला कौल दिलेला आहे। कोणी म्हणतो की गजानन लवटे तर कोणी रमेश बुंदिले। त्यामुळे आता दर्यापूर मतदारसंघात कोण बाजी मारणार हे मात्र 23 नोव्हेंबरला कळणार आहे। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।